हॅलो नमस्कार माझ्या सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। मी गजानन नाईक तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करत आहे। तर आज होती माघ महिन्यातील गणेश जयंती। तुम्हा सर्वांना माघ महिन्यातील गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। गणेश जयंती हा दिवस माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला येतो। या दिवशी गणपतीचा जन्मोत्सव साजरा केला जातो। या दिवसाला तिलकुंद चतुर्थी असेही म्हणले जाते। माघ शुक्ल चतुर्थी या तिथीला गणेशाचे तत्व हे नेहमीच्या तुलनेत सहस्त्रपटीने कार्यरत असते असे मानले जाते। भाद्रपद महिन्यातील चतुर्थीप्रमाणेच माघ महिन्यातील चतुर्थीला पण तेवढेच महत्त्व आहे। या गणेश जयंतीला विनायक चतुर्थी असेही म्हणले जाते। या दिवशी गणपती बाप्पांना तिळाच्या लाडूचा नैवेद्य दाखवला जातो। प्रत्येक मराठी महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी असे म्हणतात। गणेश भक्तांस संकष्ट चतुर्थीप्रमाणेच या दिवसाला देखील महत्त्व दिले जाते। गणेश जयंती म्हणजेच गणेशाचा वाढदिवस, त्याला माघ शुक्ल चतुर्थी, तिलकुंड चतुर्थी आणि वरद चतुर्थी असेही म्हणतात। या प्रसंगी बुद्धीचा स्वामी गणेशाचा जन्मदिवस साजरा केला जातो। हा एक लोकप्रिय सण आहे। विशेषतः भारताच्या महाराष्ट्र राज्यात आणि गोव्यातील माघ महिन्यात शुक्ल पक्ष चतुर्थीच्या दिवशी पंचांगानुसार साजरा केला जातो, जो ग्रेगोरियन कॅलेंडर महिन्यात संबंधित आहे। गणेश जयंती आणि अधिक लोकप्रिय जवळजवळ संपूर्ण भारतीय गणेश चतुर्थी उत्सव यातील फरक हा आहे की नंतरचा सण ऑगस्ट सप्टेंबर म्हणजेच भाद्रपद हिंदू महिना मध्ये साजरा केला जातो। एका परंपरेनुसार गणेश चतुर्थी हा गणेशाचा जन्मदिवसही मानला जातो। गणेशाच्या या सणाला उत्तर प्रदेशात दिलो चौथ किंवा संकट चौथी असेही म्हणतात, जेथे कुटुंबातील मुलांच्या वतीने गणेशाचे आवाहन केले जाते। याला महाराष्ट्रात तिलकुंद चतुर्थी असेही म्हणतात। माघ महिन्यातील पूजावयाची मूर्ती ही मातीची किंवा धातूचीही चालते। तसेच भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीला जशी घरोघरी मातीची गणेश मूर्तीची पूजा केली जाते, तशी माघातील गणेश जयंतीला प्रत्येक घरी पूजा केली जात नाही। तशी परंपरा किंवा प्रथाही नाही। गणेश मूर्तीची नेमकी किती दिवस पूजा करून मूर्तीचे विसर्जन करावयाचे तेही कोणत्याही मान्यवर धर्मशास्त्रात सांगितलेले नाही। काही ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरे केले जातात। काही कुटुंबात गणेश जयंतीला परंपरेप्रमाणे व्रत केले जाते। तिळ साखरेचे किंवा तिळगुळाचे मोदक अर्पण करावेत असे सांगण्यात आले आहे। दिवसभर उपवास करून सूर्यास्तानंतर भोजन करण्याची ही प्रथा आहे। गणेशाने नरातंक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपाच्या कुटुंबात विनायक या नावाने अवतार घेतला, म्हणून ही विनायक चतुर्थी जास्त प्रसिद्ध आहे। या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी म्हणतात। षोडशोपचार गणेश पूजन करून तिळमिश्रित गुळाच्या लाडवाचा नैवेद्य अर्पण करतात। कंद फुलांनी गणेशाची आणि सदाशिवाची पूजा करून रात्री जागरण करतात, म्हणून या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी असेही म्हणतात। या तिथीला स्नान, दान, जप व होम कर्म केल्याने गणेश कृपा राहते अशी ही उपासकांची श्रद्धा असते। माघ महिन्यातील या गणेश जयंतीच्या दिवशी करावयाचे गणेश पूजन भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीच्या गणेश पूजनासारखेच असते। या दिवशी पाण्यात तीळ घालून त्या पाण्याने स्नान करावयाचे असते, तसेच उपवास करावयाचा असतो। भाद्रपदातील गणेश चतुर्थीच्या दिवशी पार्थिव गणेश पूजन करण्यास सांगितले आहे, त्यामुळे त्या गणेश पूजनातील गणेश मूर्ती ही मातीचीच असावी लागते। याला असे कारणही आहे, कारण या दिवशी शेतात धान्य तयार होत असते, म्हणून पृथ्वीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ती एकाग्रकारे पृथ्वीचे पूजन असते, म्हणून मातीच्याच गणेश मूर्तीचे पूजन करावयाचे असते। माघ महिन्यातील गणेश जयंतीला धातूंच्या, पाषाणाच्या किंवा मातीच्या गणेश मूर्तीची पूजा करावयाची असते। प्रथम प्राणप्रतिष्ठा करून मंत्रांनी मूर्तीमध्ये देवस्थ आणले जाते। आवाहन, आसन, पाद्य, अर्घ्य, आचमन, स्नान, यज्ञोपवीत, गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, मंत्रपुष्प, प्रदक्षिणा आणि नमस्कार या 16 उपचारांनी पूजन करावयाचे असते। माघ महिन्यातील या गणेश पूजनात पत्री अर्पण न करता दुर्वा अर्पण करतात, तसेच पूर्णाच्या मोदकाऐवजी तिळा साखरेचे नैवेद्य अर्पण करतात। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आजचे जे गणेश पूजन होते तर ते आता माझे करून झालेले आहे। एकदम साधी आणि सोपी मांडणी मी केली होती, जास्त म्हणजेच काही मांडणी पूजेची मी केली नव्हती। म्हणजेच जी गणपती बाप्पांची मूर्ती माझ्या देवघरामध्ये तुम्ही बघत आहात, तर याच गणपती बाप्पांच्या मूर्तीचे आज मी पूजन केले होते। म्हणजेच गणपती बाप्पांना चांगल्या प्रकारे मी आंघोळ घालून घेतली, त्यानंतर त्यांचा अभिषेक करून घेतला। त्याचबरोबर जी आपली नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये गणपती बाप्पांची जी मंत्रस्तोत्र आहेत तर ती सर्व मी पठण करून घेतली।
यानंतर सुरुवातीला मी जी आपली स्वामी सेवा आहे तर ती करून घेतली. यानंतर जी पूजनाची मांडणी आहे तर ती एकदम साधी आणि सोपी आहे. म्हणजेच मी जास्त काही इथे पूजेमध्ये मांडलेलं नाही आहे. म्हणजे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कलशाची देखील इथे पूजेमध्ये स्थापना करू शकता. जेव्हा संकष्ट चतुर्थी असते तर तेव्हा मी इथे पूजेमध्ये जी घटाची स्थापना आहे तर ती देखील करत असतो. म्हणजे जो आपण मंगल कलश आपल्या देवघरामध्ये माझे तुम्ही बघत असाल तर जो मंगल कलश आहे तर तो माझ्या देवघरामध्ये स्थापन केलेला आहे. त्यामुळे इथे मी आता दुसऱ्या कलशाची कोणतीही स्थापना केलेली नाही आहे. फक्त जी गणपती बाप्पांची मूर्ती होती तर ती मी इथे पूजेमध्ये घेतलेली आहे. खालती मी एक छोटा चौरंग ठेवला. चौरंग ठेवण्या अगोदर मी खालती स्वास्तिक काढून घेतला, कारण जेव्हाही आपण कोणतीही पूजा करतो तर तेव्हा सुरुवातीला तुम्ही अशा प्रकारे खालती एक स्वास्तिक काढून घ्या. त्या स्वास्तिकचं पूजन करून घ्या आणि त्यावरती तुम्ही पूजेची जी मांडणी आहे तर ती करू शकता. त्यानंतर त्याच्यावरती मी छोटा जो चौरंग आहे तर तो मी ठेवून घेतला. त्यावरती मी जे लाल कलरचे वस्त्र आहे तर ते मी अंथरून घेतले. त्याचबरोबर सर्वात पहिल्यांदा मी इथे दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे, कारण जेव्हाही आपण कोणतीही सेवा करतो तर आपली दिव्याच्या साक्षीने आपण सेवा करत असतो. त्यामुळे तुम्ही बघत असाल तर खालती पहिल्यांदा मी इथे साईडला म्हणजेच 2 दिवे प्रज्वलित करून घेतले आहेत. दिवा ठेवण्या अगोदर खाली मी थोड्याशा अक्षता ठेवल्या आहेत. त्यावरती जे दिवे होते तर ते मी ठेवून घेतले. त्यानंतर ते देखील प्रज्वलित करून घेतले. त्यानंतर गणपती बाप्पांचा जो अभिषेक आहे म्हणजे जे अथर्व शीर्ष आहे तर ते वाचन करत करत गणपती बाप्पांचा अभिषेक होता तर तो मी इथे करून घेतला. यानंतर गणपती बाप्पांना म्हणजेच मी खालती माझ्याकडे एक छोटा चौरंग होता तर तो मी ठेवून घेतला. त्यावरती मी थोड्याशा अक्षता ठेवल्या आणि त्यावरती गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे तर ती मी ठेवून घेतली. त्यानंतर गणपती बाप्पांना मी चंदन, हळदी, कुंकू लावून घेतलं. त्याचबरोबर जे वस्त्र होते तर ते मी त्यांना परिधान केले. त्यानंतर जे हरळी म्हणजेच आपण दुर्वा या दिवशी गणपती बाप्पांना वाहत असतो तर जी दुर्वा होती तर ती देखील मी ते गणपती बाप्पांना वाहून घेतली. त्यानंतर गणपती बाप्पांना प्रिय असे घंटीचे लाल फुल तर ते देखील मी त्यांना मी वाहून घेतले. त्याचबरोबर जे गजानंत लक्ष्मी माझ्या देवघरामध्ये आहेत तर ते देखील इथे मी पूजेमध्ये ठेवून घेतले आणि तुम्ही बघू शकता एकदम साधी आणि सोपी पूजा मी आजची केलेली आहे. यानंतर ज्या काही गणपती बाप्पांच्या सेवा होत्या म्हणजेच जे आपलं मंत्र आहेत गणपती बाप्पांचे किंवा जे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये गणपती बाप्पांच्या ज्या सेवा दिलेल्या आहेत तर त्या मी यानंतर करून घेतला. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांना कोंदाचा नैवेद्य दाखवायचा असतो आणि कोंदाचे लाडू देखील नाहीतर कोंदाचे म्हणजेच मोदक असतात तर ते देखील आपण दाखवू शकतो. पण मी म्हणजे जो पूर्णाचा स्वयंपाक आहे तर तोच मी केला होता. म्हणजेच जे माघ महिन्यातील गणेश जयंती असते तर ही खूप महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे या दिवशी म्हणजे जो पूर्ण नैवेद्य होता पूर्णाचा तर तो मी केला होता आणि संध्याकाळी म्हणजे त्या दिवशी मी देखील उपवास धरला होता आणि संध्याकाळी जो उपवास आहे तर तो आपल्याला सोडायचा असतो. त्यामुळे पूर्णाचेच मी 21 मोदक केले होते आणि त्याचबरोबर जे काही आपलं पूर्णाचं जे ताट असतं नैवेद्याचं तर ते देखील मी तयार केलं होतं आणि गणपती बाप्पांना मी ते म्हणजे दाखवलं संध्याकाळी आणि त्यानंतर मी माझा जो उपवास आहे तर तो मी सोडला. संध्याकाळी देखील आपल्याला गणपती बाप्पांची छान प्रकारे पूजा करून घ्यायची आहे. अशा प्रकारे आजची जी सेवा होती तर ती आता माझी करून झालेली आहे, तुम्ही बघू शकता. यानंतर जो तिळाचा म्हणजेच आपला कोंदाचा नैवेद्य आहे तर तो मी इथे गणपती बाप्पांना दाखवून घेतलेला आहे आणि जी गणपती बाप्पांची आरती आहे तर ती देखील माझी आता करून झालेली आहे. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.